2026 ची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। पेपर लीक झाल्यानंतर नीट 2026 ची परीक्षा रद्द करायचा निर्णय घेण्यात आलाय। या पेपर फुटी प्रकरणाची आता सीबीआय चौकशी होणार आहे। नीटच्या पेपर फुटी प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। नीट परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर होतील असं सांगण्यात आलंय। देशातल्या 22 लाख विद्यार्थ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय। राज्यात जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा झाल्याची चर्चा तशी भीती व्यक्त होतीये। 3 मे 2026 रोजी झाली होती नीटची परीक्षा। 42 तास आधीच विद्यार्थ्यांकडे पेपर आल्याचा आरोप या प्रकरणात होतोय। परीक्षेसाठी पुन्हा अर्ज आणि फी भरण्याची गरज नाही असं स्पष्ट करण्यात आलंय। आधीच्या परीक्षा केंद्रावरच पुन्हा परीक्षा होणार अशी ही माहिती आहे। नीट पेपर फुटी प्रकरणाची व्याप्ती आता महाराष्ट्रात सुद्धा आहे। फुटलेल्या पेपरची पहिली कॉपी नाशिकमध्ये होती असं सूत्रांच्या हवाल्यानं माहिती मिळते। नाशिकमधून या प्रकरणी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे। नाशिकमध्ये बनलेली कॉपी त्यानंतर हरियाणात गेली। नाशिकमध्ये फुटलेल्या पेपरचे 10 सेट्स हरियाणात गेले अशी सूत्रांच्या हवाल्यानं माहिती मिळते। महाराष्ट्र, उत्तराखंड आणि राजस्थान पर्यंत ह्या सगळ्याचे धागेदोरे पोहोचलेले आहेत। आंतरराज्यीय गटाचे आरोप झाल्यामुळे सीबीआयची पथकं महाराष्ट्र, उत्तराखंड आणि राजस्थान या राज्यांना भेट द्यायची शक्यता असल्याची माहिती मिळते। त्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकच पेपर असतो आणि कालपासून हा प्रॉब्लेम सुरू झाला की हा पेपर लीक झालेला आहे। प्रॉब्लेम सुरू झाल्यानंतर त्याची व्याप्ती पहिल्यांदा चेक केली गेली एनटीएनी आयबीला कनेक्ट करून की त्याची व्याप्ती किती आहे। जर ती कमी असेल तर जसं 2 वर्षापूर्वी झालं, 2 वर्षापूर्वी हा प्रॉब्लेम आला होता तेव्हा व्याप्ती कमी असल्यामुळे त्या 2-3 ठिकाणीच फक्त रीट एक्झाम झाली। पण नंतर लक्षात आलं हा खूप जास्त प्रमाणात या पेपर लिकेज आपण ज्याला म्हणतो तसं झालंय। त्यामुळे शेवटी आज आता दुपारी एनटीए आणि आयबीनी सांगितलं की आता ही पेपर परत घेणं आहे। इट इज नॉट कॅन्सल्ड, इट इज रिशेड्युल्ड। याच्यातला एक मुद्दा असा आहे की पेपर लीक झाला, नेमकं काय झालं त्यावेळेला, आणि त्यानंतर असंही सांगितलं जातं की संपूर्ण देशभरामध्ये छापासत्र झालं आणि त्यामध्ये अनेक सेंटरमध्ये ज्या इंटरनल एक्झाम घेतल्या जातात त्या एक्झाममध्ये देखील काही प्रश्न सारखेच आलेले आहेत, त्यामुळे ही रद्द करण्याची जास्त शक्यता। बरोबर, ह्याच्यामध्ये 180 प्रश्न असतात। बरोबर आलं तर 4 आणि चुकले तर -1 अशी ती सिस्टीम आहे त्याची। तर ज्यांच्याकडे पेपर आहे, सो कॉल्ड आपण ज्यांना म्हणतो की काही लोकांकडे, काही क्लासेसकडे, काही जे मेगा स्केलवर क्लासेस आहेत त्यांच्याकडे पेपर होतं, त्यांनी त्यांचे जे फुल लेंथ पेपर असतात त्याच्यामध्ये 1-1, 2-2, 4-4 प्रश्न टाकले। पण ह्या वेळेला असं झालं की पूर्णच्या पूर्ण सेटच्या सेट तो लीक झाला। त्यामुळे हे कॅन्सल करण्याशिवाय दुसरं काही ऑप्शन नाहीये। आता अशी एक माहिती समोर आलेली काय आहे की नाशिकच याचं लीक होण्याचं सेंटर होतं आणि एकाला ताब्यात घेतल्याची देखील माहिती आहे। नाशिकच्या क्राईम ब्रांचकडे तो व्यक्ती ताब्यात आहे अशा स्वरूपाची माहिती आहे। धक्कादायक आहे हे सगळं। निश्चितच, म्हणजे नाशिक बद्दल आता आपण सारखं प्रॉब्लेम सुरू होतं। ते नावाच्या प्रॉब्लेम, खान झालं, खराट झालं, आता हे नवीन प्रकरण आहे। पण नाशिकमध्ये अशा स्वरूपाची घटना ही पहिल्यांदाच होतीये। नाशिकमधून कधी पेपर लीक झाले नाही। जेव्हा एनडीएचा एका पेपरचं मागच्या 10-12 वर्षापूर्वी असं झालं होतं तेव्हा एनडीएचं सेंटर कॅन्सल झालं होतं। पण यावेळेला इंदिरानगरमधून आत्ताच न्यूज चॅनल आणि त्याच्यामध्ये दिसलं की इंदिरानगर पोलीस ठाण्यातून एकाला उचललंय। त्यामुळे आता आपण बघूया की एक्झॅक्टली नाशिकमधून तो फुटायची प्रोसेस काय। कारण एक थेरी सांगते की जयपूरमधून तो ब्रेक झाला पेपर, एक थेरी सांगते नाशिकमधून आला आणि मग नाशिक हरियाणा असा प्रवास झाला। तर जेव्हा इन्फॉर्मेशन क्लिअरली येईल, विल बी इन अ बेटर पोझिशन टू अंडरस्टँड काय झालं ते। खरं म्हणजे 2 वर्षासाठीचा हा संपूर्ण विद्यार्थ्याचा प्रवास असतो। अनेक जण कर्ज काढतात किंवा गरिबी घरची परिस्थिती असते। अशा विद्यार्थ्यांसमोर खरं तर मोठा पेच निर्माण होणार आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमची सुद्धा कसोटी लागणार आहे। तुम्ही त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, काय काय अडचणी भेडसावू शकतात याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो केंद्रबिंदू आहे तो म्हणजे विद्यार्थी आहे। विद्यार्थ्यांनी 2 वर्ष खरोखर प्रचंड मेहनत करून, तू जसं सांगितलं की घरचे मंगळसूत्र काही लोकांनी घाण ठेवून त्यांच्या फिया भरणं, रुरल एरिया ज्याला म्हणतो आपण, तिथं शिक्षणाची सोय, क्लासेसची सोय नसल्यामुळे 2 वर्ष अर्बन एरियामध्ये राहणं, तिथला खर्च, राहायचा, खायचा आणि शिक्षणाचा, असा हा सगळा खर्च झाल्यानंतर जेव्हा आत्ता या विद्यार्थ्यांना हे कळतं, 2 वर्ष मेहनत केल्यानंतर आता घरी जाऊन, आता सो कॉल्ड व्हेकेशन मोडला विद्यार्थी असल्यानंतर हे जेव्हा कळतं, तेव्हा एक सायकोलॉजिस्ट म्हणून
त्या विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर आज दुपारनंतर प्रचंड आघात झालेला आहे. ज्यांना चांगला गेला पेपर, जे म्हणतात ते, आता माझ्याकडे काही विद्यार्थी आले की पेपर चांगला होता, पेपर चांगला होता, अवघड नव्हता, खूप मागच्या 1-2 वर्षापूर्वी खूप अवघड पेपर होता, त्या विद्यार्थ्यांना आता ते शॉकमध्ये की आता आम्ही काय करायचं. 3 तारखेनंतर आज जवळजवळ 10 दिवस होत आलेले आहेत. नंतर आता रिशेड्यूल होईल. आता त्यांचं मोमेंटम परत बिल्टअप करणं, तेवढ्या फुल्लेन देणं, परत डिफिकल्टी लेवल काय असेल, तर एका विद्यार्थ्याला जर केंद्रस्थानी मानलं, ज्याच्यासाठी ही परीक्षा आहे, त्याच्या मानसिकतेवर मात्र खूप प्रचंड निगेटिव्ह इफेक्ट झालेला आहे. तर एक या सगळ्या याच्यामध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी देखील अशा स्वरूपाचा प्रसंग ओढावलेला होता. वारंवार अशा स्वरूपाच्या घटना जर घडल्या तर साहजिकच ही जी संपूर्ण परीक्षा यंत्रणा आहे तिच्यावरच अनेकदा नाराजी व्यक्त होते. काय नेमका सुधारणा तातडीनं होणं अपेक्षित वाटतं? बरोबर, हा प्रश्न या सगळ्याचा क्रक्स आहे. जसं महाराष्ट्रामध्ये सीईटी यावेळेला 2दा आणि ऑनलाईन स्वरूपाची, ऑनलाईन म्हणजे सीबीटी म्हणतो आम्ही त्याला, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होती. जेई जशी 2दा होते, जानेवारी आणि एप्रिलमध्ये 2दा, तसं आम्ही केंद्र शासनाकडे, NTA कडे अनेक वेळेला आम्ही सांगायचा हे प्रयत्न केला होता की हा प्रॉब्लेम जर 1 स्ट्रोक रिझॉल्व्ह करायचा असेल तर ही परीक्षा जी आहे, ज्याला आपण NEET म्हणतो, ही वर्षातून एकदाच्या ऐवजी 2दा कंडक्ट व्हावी आणि ती पण ऑनलाईन स्वरूपात व्हावी. ऑनलाईन केसमध्ये द चान्सेस आर मिनिमल. होत नाहीये, कम्प्लीट 100% प्रूफ आहे असं नाही म्हणणार, पण आता ज्या टेक्नॉलॉजीज, AI वगैरे सगळं अवेलेबल आहे, याच्याने ह्या नक्की ऑनलाईन होऊ शकतात, 2दा होऊ शकतात. एखाद्या दिवशी इफ समवन हॅज अ बॅड डे, ही हॅज अ चान्स अगेन. जसं जेईचं झालं, जसं महाराष्ट्र सीईटीने केलं यावर्षी, महाराष्ट्राने यावेळेला तो बदल केला, 2दा आहे सीईटी, तसंच आम्हाला अपेक्षित आहे की असे प्रकार होऊ नये म्हणून NTA सुद्धा NEET 2दा घ्यायचा प्रयत्न करावा आणि ती पण ऑनलाईन. खूप खूप धन्यवाद. तुम्ही अगदी असलेल्या अडचणी, त्यासोबतच पुढे जाऊन काय करणं अपेक्षित आहे आणि विद्यार्थ्यांच्याही नेमकी मानसिकता काय आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर पुढारी न्यूजशी बोललात, त्याबद्दल धन्यवाद. एकूणच जर बघितलं तर सध्याची परिस्थिती पाहता नीटचा मोठा गोंधळ खरं तर संपूर्ण देशामध्ये झालेला आहे. अनेक विद्यार्थ्यांना मानसिक धक्का यामुळे बसलेला आहे. येत्या काळामध्ये या सगळ्या NTA माध्यमातून या सगळ्या काळात काय खबरदारी घेतली जाते, परीक्षेच्या संदर्भात नेमका काय खुलासा केला जातो, हे बघणं महत्वाचं असणार आहे. किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.